नेहमीच्या पुरीपेक्षा खूप वेगळ्या पण छान टम अशा फुलणाऱ्या आणि खूप चविष्ट अशा ह्या पुऱ्या आपण आज बनवल्या आहेत. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. तर ह्या पुऱ्या तुम्ही बाहेर प्रवासातही घेऊन जाऊ शकता आणि 4-5 दिवस ह्या नक्कीच टिकतात. तर छान चवीला पण खूप होतात सुंदर, शिवाय ह्या तेलकटही अजिबात होत नाही. तर घरातली आणि मुलं खूपच आवडीने खातील अशा ह्या वेगळ्या आजच्या पुऱ्या आहेत. तुम्ही ज्या नेहमीच्या तिखट मिठाच्या पुऱ्या बनवता किंवा अजून कशाच्या बनवता त्यापेक्षा खरंच खूप वेगळ्या आहेत. जर कोणाला पुरी बनवायची नसेल तर त्याचे आपण छान पदर सुटलेले पराठे बनवू शकता किंवा छान लच्छे पराठे म्हणाल तरी चालेल. तर बघू शकता छान असे पदरही सुटलेले आहेत. तर रेसिपी जरा जरी आवडली तर व्हिडिओला एखादा लाईक नक्की करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 2 श्रावणी काकड्या घेतलेल्या आहेत. त्याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर ह्याचं मी मागचं पुढचा भाग कापून काढलेला आहे. तर तुम्हाला इथे नॉर्मल काकडी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर इथे तुम्हाला काकडीची सालं काढायची असतील तरी काढू शकता, पण मी काही सालं न काढताच ह्या काकडींना किसून घेतले. कारण सालीमध्ये पण पौष्टिकपणा भरपूर असतो. त्याच्यामुळे मुलांना जर तुम्ही हे असं पौष्टिक खायला दिलं तर खरंच खूप चांगलं आहे. आणि रोज तोच नाश्ता बनवण्यापेक्षा कधीतरी एखादा वेगळ्या पद्धतीने. तर इथे पूर्ण आपली काकडी खिसून झालेली आहे. तर आपण पुढे एक हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर त्या वाटणामध्ये मी काय काय वापरलेलं आहे ते सांगते तुम्हाला. तुमच्या तिखटानुसार इथे मिरच्या वापरा, अद्रक वापरायचे, 7-8 तुम्हाला लसूण पाकळ्या वापरायच्या आहेत. पुढे 1 चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा आणि मी इथे 2 चमचे सफेद तीळ आणि थोडीशी कोथिंबीर असं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून सर्व वाटण मी वाटून घेतलेलं आहे. बघू शकता. पुढे आपण पीठ भिजवून घेऊया. तर त्यासाठी व्यवस्थित चाळून घेतलेलं 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच वाटीने मी इथे मैदा घेतलेला आहे. जर तुम्हाला मैदा नसेल घ्यायचा तर तुम्ही मैदा ऐवजी पुन्हा इथे गव्हाचं पीठच वापरू शकता. पुढे मी ते छोटी वाटी म्हणजे अर्धी 2 चमचे म्हणाल तरी चालेल एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि त्याच वाटीने आपण पुढे बेसन पीठ आणि रवा हे समप्रमाणात घेतलेलं आहे. तर काय होतं इथे बेसन पीठ आणि रव्याने छान अशा पुऱ्या किंवा पराठे म्हणा छान फुलतात पण आणि चवसुद्धा खूप छान येते. आणि मी म्हणल्याप्रमाणे हे तुम्ही 2 ते 3 दिवस व्यवस्थित राहतात. प्रवासातही नक्की घेऊन जाऊ शकता. तर काय करायचे तुम्हाला इथे 2 ते 3 चमचे साधं तेल टाकायचे. तुम्हाला गरम वगैरे काही न करत तेल गरम काही न करायची गरज नाही. इथे नॉर्मल तेल टाकून पिठाला तुम्ही असं छान असं चोळून घ्यायचं आहे. बघा. तर आपण इथे अजिबात पाण्याचा वापर न करता छान असं हे पीठ भिजवणार आहोत एकदम घट्टसर. तर काकडीला भरपूर असं पाणी असतं तर त्याच्यामध्येच आणि आपण जे हिरवं वाटण काढलेलं आहे त्याच्यामध्येच हे पीठ आपण भिजवून घेणार आहोत. तर पुढे आपण ह्याच्यामध्ये खिसून घेतलेली काकडी घालून घ्यायची. तर तुम्ही कधी अशा ह्या पुऱ्या बनवलेल्या आहेत का किंवा पराठे केलेले आहेत का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. पुढे आपण ह्याच्यामध्ये हळद टाकायचे. काही मसाले तुम्हाला ह्याच्यात ॲड करायचे असतील तर करू शकता. तर मी इथे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे कारण की आपण हिरवी मिरची भरपूर टाकली होती. तर काकडी जरी गोडसर असली तरी मिरच्याचं प्रमाण थोडंसं जास्त असलं की त्याला तिखटपणा छान येतो. आता इथे आपण कसुरी मेथी टाकून घ्यायची. बघू शकता आता तुम्ही मी इथे कसुरी मेथी टाकलेली आहे आणि हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला जर सफेद तीळ घालायचे असतील वरून तरी चालतील, पण मी वाटणामध्ये सफेद तीळ घातलेले आहेत त्याच्यामुळे ह्या पिठात घातलेले नाहीत. जर तुम्हाला अजून जर त्या पुऱ्या छान दिसायच्या असतील किंवा पराठे छान दिसावे असे वाटत असतील तर तुम्ही हे त्याच्यामध्ये वरून सफेद तीळ थोडेसे नक्कीच घाला. तर आपण इथे घट्टसर जसं तुम्ही पुऱ्यांना पीठ भिजवताना तसं भिजवून घ्यायचे. जर तुम्हाला पीठ थोडंसं पातळ वाटत असेल तर वरून गव्हाचं पीठ तुम्ही ॲड करू शकता. तर मी इथे अजून 1 छोटी वाटी गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि छान असं इथे घट्टसर पीठ आपल्याला भिजवायचं आहे. तर काय आपण ह्याच्यामध्ये रवा पण घातलेला आहे त्याच्यामुळे ह्या पिठाला आपण 10-1 मिनटं भिजत ठेवणार आहोत.
तर थोडंसं वरून पुन्हा मी तेल लावून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला इथे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ह्या पद्धतीने ह्या पुऱ्या बनवून पहा, किंवा पुऱ्या ज्यांना तेलकट खायचं नसेल, तेलकट तर होतच नाहीत म्हणा ह्या पुऱ्या, पण ज्यांना कोणाला तेलकट खायचं नसेल त्यांच्यासाठी मी पराठे पण दाखवले आहेत. पराठे पण तेवढेच खूप चविष्ट लागतात बरं का. तर तुम्हाला पुरी बनवायची असेल तर पुरी बनवा आणि पराठे बनवायचे असतील तर पराठे बनवा. तर आपण इथे 10 मिनटं पीठ झाकून ठेवायचं आहे आणि पुढे 10 मिनटाच्या नंतर आपण इथे पुऱ्या करायला घेणार आहोत. तर पुऱ्या तुम्ही जसं नॉर्मल पुऱ्या बनवता तशा लाटून घ्या. तर मी इथे नॉर्मल गोळे तयार करून घेतलेले आहेत. आणि जर तुम्हाला एकदमच मोठी लाटी करून त्याचे छाप पाडून पुऱ्या करायच्या असतील तर तशा पण करू शकता. तर मी इथे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि नंतर ह्याला एक एक करून लाटून नंतर एकदम गोल आकार देण्यासाठी इथे मी जो आपला डब्याचं झाकण होतं छोटंसं, त्याने तुम्हाला जेवढी पुरी पाहिजे त्या आकाराने मी एकदम गोलाकार पुरी पाडून घेतलेली आहे. जर तुम्हाला मोठे आपण पोळी लाटतो तशी पोळी लाटून घ्यायची आणि मग अशा पुऱ्या पाडायच्या आहेत. पण पुऱ्या पातळ लाटू नका किंवा एकदमही जाड लाटू नका, मीडियम लाटा, म्हणजे त्या छान टम फुलतात पण आणि तेवढ्याच खायला पण चविष्ट लागतात. तर तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर आपण इथे ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत. तर तुम्ही हा माझा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहताय हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. आणि चॅनलवर जर नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एखादा लाईक नक्की करा. तर बघा किती छान कलर पण आलेला आहे ह्या पुऱ्यांना आणि दिसत आहेत पण खूप छान. त्या जेवढ्या दिसत आहेत ना तेवढ्या लागतात पण छान बरं का. तर छान टम फुलतात पण अजिबात तेलही पीत नाहीत. तर नक्की तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा. काकडी तशी खायला पौष्टिकच आहे. काकडीचे वेगवेगळे प्रकार बनवले असतील तर हा प्रकार एकदा नक्की बनवून पहा. तर पुढे आपण त्याचेच पराठे करणार आहोत. तर जर कोणाला पुरी खायची नसेल तर त्याचे आपण छान असे इथे पदर सुटलेले पराठे बनवणार आहोत. तर पराठ्यांना जशी तुम्ही गोळी घेता जरा मोठीशी घ्यायची, पराठा जसा जाडच असतो म्हणून मोठी पोळी घ्यायची आणि आपण इथे चपाती लाटतो तेवढी पोळी लाटून घ्यायची. आता पोळी लाटून झाल्याच्या नंतर ह्याला आपण वरून तूप लावा किंवा तेल लावा. तर मी इथे तेल लावून घेतलेलं आहे ह्या पराठ्याला. आणि ह्याला तुम्ही काय करायचे, छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि वरून थोडासा मैदा भुरभुरवायचा आहे. तर मैदा भुरभुरून आपण काय करणार आहोत, ह्याचे आहे ना छोटे छोटे कट करायचे आहेत. म्हणजे तुम्ही जेवढे कट करताल ना तेवढेच तुमचे पदर सुटतील आणि पराठे एकदम छान आपले पदर सुटलेले होतात, लच्छेदार होतात. तर नक्की तुम्ही हा पराठा एकदा ट्राय करा. जर कोणाला पुरी खावीशी वाटत नसेल तर मग असे पराठे तुम्ही नक्की बनवून द्या. पण जेवढे पराठे चविष्ट लागतात ना तेवढेच पुरी पण छान लागते. तर मी आता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघा मी कसा रोल करते तसा रोल करून घ्यायचा आहे. हळूवारपणे करायचा आहे म्हणजे आपले पदर व्यवस्थित दिसतात आणि सुटतात सुद्धा पदर. तुम्ही जेवढ्या कापताल ना छोट्या छोट्या तेवढे तो पराठा सुंदर होतो. त्याला रोल करून घ्यायचा आहे आणि मग नंतर ह्याला तुम्ही व्हिडिओमध्ये मी जसं दाखवते त्याचप्रमाणे तुम्ही करा बरं का. आणि हळूवारपणे करायचं आहे, एकदम गडबड करू नका, घाई करू नका, नाही तर मग तुमचा पराठ्याला पदर सुटणार नाहीत आणि तो नॉर्मल पराठ्यासारखाच होऊ शकतो. तर असं छान असं व्यवस्थित दाबून घ्या आणि हळूवारपणे ह्याला थोडंसं मी पीठ घालून आपण ह्याला लाटून घ्यायचं आहे. तर छान मस्त हे पराठे लागतात पण खायला सुंदर. तर नक्की तुम्ही ट्राय करा. आणि हो, तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहायला नक्कीच मिळतील. तर पुढे आपण छान असा हा पराठा दोन्ही साईडून मस्त तुपावर भाजा किंवा तेलावर शेकवून घ्या. तर मी तव्याला इथं तेल लावून घेतलं होतं आणि छान असा हा दोन्ही साईडून मीडियम गॅसवर तुम्ही हा पराठा शेकवून घ्या. छान खरपूस भाजा
आणि खरपूस भाजल्याच्या नंतर तो लागतो सुद्धा खरंच खूप छान. तर ह्या पराठ्याला तुम्हाला चटणी, दही, सॉस वगैरे कशाचीच गरज पडत नाही बरं का. तुम्ही जर नॉर्मल जरी खायचे म्हणलं तरी ते तेवढेच चविष्ट लागतात. म्हणून जर तुम्हाला जर प्रवासात घेऊन जायचे असतील तर नक्कीच तुम्ही असे पराठे बनवून घेऊन जा. आणि जर एखादी तुम्हाला चटणी पाहिजेच असेल ह्याच्यावर तर तुम्ही लसूण सुक्या खोबऱ्याची चटणी तुम्ही बनवून नक्कीच घेऊन जाऊ शकता. पण चटणीची खरंच ह्या पराठ्यांना गरज लागत नाही, असेच खूप सुंदर लागतात. तर बघा मी अजून एक पराठा तुमच्याबरोबर शेअर करते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला फोल्ड करून घ्यायचे आणि तुम्ही जेवढी पोळी लाटून तेल व्यवस्थित लावून कट करताल ना तेवढे तुमचे पदर खूप छान येतील बरं का. आणि हे पराठे मेन म्हणजे ना खुसखुशीत खूप होतात. म्हणजे खाताना ह्यांना ना खुसखुशीतपणा खूप येतो, कारण की मी ह्याच्यामध्ये मैदा घातलेला आहे, रवा घातलेला आहे आणि बेसन पीठ. त्याच्यामुळे ह्याला चव पण येते आणि खुसखुशीतपणा पण खूप छान येतो. तर बघा तुम्ही कधी ही रेसिपी बनवली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि नसेल बनवली तर नक्कीच बनवा. तर छान असे आपले हे पराठेही मी करून घेतलेले आहेत आणि पुऱ्यासुद्धा आपल्या रेडी झाल्या आहेत. ज्यांना पुऱ्या आवडत नाहीत त्यांनी नक्कीच पराठे ट्राय करा आणि जर पुरी आणि पराठे दोन्ही आवडत असतील तर दोन्ही ट्राय करा. तर चला, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि छान असे हे पदर सुटलेले लच्छेदार पराठे नक्की ट्राय करा आणि मस्त टम फुललेल्या खमंग आणि खुसखुशीत, ह्यालासुद्धा पराठ्यांना पण खुसखुशीतपणा खूप येतो आणि पदरही खूप छान सुटतात. तर नक्की पराठा बनवा किंवा पुरी बनवा. तर ह्यातला तुम्हाला कोणता पदार्थ आवडला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. चला, तर मग भेटूया आपण पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एखादी नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ.